नमस्ते. जमलेल्या सर्व सुजाण पालकांना माझा नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे पालक म्हणून घडताना. पालक म्हणून घडताना या सिरीजमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत मुलांशी कसं बोलायला हवं, मुलांची स्वप्रतिमा कशी तयार होते, सेल्फ इमेज कशी तयार होते आणि आपल्या बोलण्याचा, विशेषतः नकारात्मक बोलण्याचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो, या गोष्टीविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःबद्दलचे काही ग्रह असतात, जसं की आपण अभ्यासात हुशार नाही, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जातं, मी हुशार विद्यार्थिनी नाही, मी मठ्ठ आहे. असे विचार विद्यार्थ्याच्या मनात का येतात याचा शिक्षक किंवा पालक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षण पद्धतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजून घेऊयात. गोबल्स नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याचं एक धोरण होतं, एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे असं तो सातत्यानं बिंबवायचा. समाज सुरुवातीला जरी ती गोष्ट खोटी मानत असला तरी कालांतराने सातत्याने बिंबवल्यामुळे तो ती गोष्ट खरी समजू लागतो. याला मानसशास्त्रात गॅसलायटिंग अशी संज्ञा आहे आणि यावर 1944 साली गॅसलाईट नावाचा हॉलिवूड चित्रपट देखील आला होता. आपणसुद्धा मुलांशी असंच बोलतो का, वागतो का? छोटीशी चूक झाली की आपण त्याला विचारतो, तू मूर्ख आहेस का रे? प्रथम तो नाही म्हणतो, पण कधी काही कारण नसताना किंवा कारण असतानाही मुलाला सतत तेच ऐकवलं जातं. सातत्याने लेबल लावलं जातं की तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, तुला काही समजत नाही. मग पुढे तो किंवा ती असंच समजायला लागतात की मी मूर्ख आहे, मला अक्कल नाही. लक्षात ठेवा, आपण मुलांना जे समजतो तसेच ते स्वतःला समजतात. आपण मुलाबद्दल जसा विचार करतो तशीच ती घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की आपला मुलगा किंवा मुलगी विसरभोळी आहे, ते सर्वांसमोर वर्गासमोर 10 वेळा बोलून दाखवलं तर मुलं विसरभोळीच होणार. तुम्हाला वाटतं आहे त्याला परीक्षेत काही आठवणार नाही, तर त्याला खरंच परीक्षेत काही आठवणार नाही. तू चुकणार याची सातत्याने जाणीव करून दिलीत तर तसंच होणार. का? कारण त्याच्या अंतर्मनाने आता हेच स्वीकारलेलं आहे. असंख्य विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करताना, समुपदेशन करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रश्न असतो की मी कसा आहे, आणि याचं उत्तर तो त्याला आलेल्या अनुभवातून मिळत असतो. त्याला मिळालेलं यश अपयश, कुटुंबाने, शाळेने त्याच्याबद्दल व्यक्त केलेली मतं, या सर्वांच्या आधारे तो स्वतःविषयी एक प्रतिमा तयार करत असतो. ती प्रतिमा सकारात्मक आणि विधायक बनली तर प्रगती होते, आणि जर ती नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते किंवा प्रसंगी अधोगती देखील होऊ शकते. जेव्हा विद्यार्थी म्हणतात मला गणित अवघड जातं, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे, तेव्हा विद्यार्थ्यांची अशी प्रतिमा बनवण्यात पालकांचा आणि त्यापेक्षाही अधिक शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. बरेच शिक्षक या वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात की विद्यार्थ्यांकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात यावर विद्यार्थ्यांची वर्तणूक ठरत असते. शिक्षकांचं विद्यार्थ्याविषयीचं मत खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरित केलं पाहिजे. त्यांना कधीही नकारात्मक लेबल चिटकू नये. आपण जे बोलू ते शब्द त्यांच्या मेंदूत कायमचे नोंदले जातात याची जाणीव असायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे
शाळेत, वर्गात, घरात मुलांचं कौतुक होईल, ती प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतील, अशा संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तुला जमतंय, जमेल, हळूहळू जमतंय, ही भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. त्यासाठी शाळेत आणि घरात नेहमी उत्साही वातावरण, सकारात्मक संवाद असायला हवा. म्हणून मी म्हणतो, नेव्हर एव्हर नेव्हर एव्हर नेव्हर एव्हर पास एनी नेगेटिव्ज इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स. कधीही मुलांसमोर नकारात्मक बोलायचं नाही. असंच याच्यानंतरचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा, की एका ठिकाणी एका विद्यापीठामध्ये एक प्रयोग केला गेला. एका गणिताच्या प्राध्यापकाने काय केलं की 30 विद्यार्थ्यांचे 2 गट तयार केले. 15 विद्यार्थ्यांच्या एका गटाला त्यांनी एका वर्गात बसवलं आणि दुसऱ्या 15 विद्यार्थ्यांच्या गटाला त्यांनी दुसऱ्या वर्गात बसवलं. प्रथम ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले. त्यांनी तिथे फळ्यावर एक गणित लिहिलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की हे जगातलं सर्वात सोपं गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्यालासुद्धा हे गणित अगदी सहज सोडवता येईल. मग ते दुसऱ्या वर्गात आले. तिथे त्यांनी सांगितलं की हे जगातलं सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईन्स्टाईनलाही हे गणित सोडवता आलं नव्हतं. पाहू बरं, कोणाला या गणिताच्या एखाद्या 2 पायऱ्या तरी जमतात का? आणि मग थोड्या वेळानं ते दोन्ही वर्गात गेले. हे जगातलं सर्वात सोपं गणित आहे असं ज्या वर्गात सांगितलं होतं तिथे 15पैकी 13 मुलांनी ते गणित बरोबर सोडवलं होतं. याउलट हे जगातलं सर्वात अवघड गणित आहे असं ज्या वर्गात सांगितलं होतं त्या वर्गातल्या 15पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडवता आलं नाही. काय झालं असेल बरं या विद्यार्थ्यांना? काय घडलं असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला पटलं की ही गोष्ट आपल्याला जमू शकत नाही तर ती खरोखरच जमत नाही. शिक्षकांच्या, पालकांच्या बोलण्या, वागण्यातून विद्यार्थ्यांना समजतं की ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होऊ. मग विद्यार्थी मानसिक पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की आपल्याला हे जमू शकत नाही. मला असं वाटतं की मुलांमध्ये मला जमू शकतं, येस आय कॅन डू इट, ही भावना खोलवर रुजू, तेव्हाच आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीच्या दिशेनं वाटचाल करू. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या पाल्यांशी कधीही नकारात्मक बोलू नका. चांगल्या शब्दांची विशेषणं लावा. मुलांना रात्री झोपायच्या वेळी थोपटताना त्यांना जेव्हा एखादी डुलकी येते त्यावेळी त्यांच्यासाठी सकारात्मक विशेषणं वापरा. उदाहरणार्थ, माझी मुलगी किती गुणी आहे, माझा मुलगा रोज वेळेवर गृहपाठ करतो. त्याने जर एखादी चूक केली असेल तर फक्त त्या चुकीपुरतंच विश्लेषण केलं जावं. समजा त्याच्या हातून एखादी पाण्याची बॉटल खाली फुटली असेल, पडली असेल तर फक्त पाण्याच्या बॉटलसंबंधीच बोलले जावं. त्याला कुठलंही लेबल लावलं जाऊ नये. तू असाच आहेस, तू वेंधळाच आहेस, तू काम नीट करूच शकत नाही, तू मूर्ख आहेस, असं लेबल लावू नये. रोज रात्री झोपायच्या आधी स्वतःला विचारायचं, आज मी अशी किती वाक्य बोलली ज्याने माझ्या मुलाचा किंवा मुलीचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. मुलांना सोप्यापासून अवघडाकडे नेण्याची प्रक्रिया ठेवा, ज्यामध्ये तुमच्या बोलण्याची पद्धत सकारात्मक हवी. सगळ्यांसमोर तू नेहमीच विसरतोस यासारखी वाक्य मुलांना उद्देशून विचारू नका. कारण आपण जसं मुलांना समजतो तसंच ती स्वतःला समजतात. शाळेत जर शिक्षकाने तुमच्या मुलाला तू मूर्ख आहेस असं म्हटलं तर ते विशिष्ट परिस्थितीत असतं हे समजून घेऊन मुलांचा गैरसमज होऊ नये म्हणून वेळीच काउन्सिलिंग करा, समुपदेशन करा. साधारणतः 3री-4थीपासून मुलांची स्वप्रतिमा तयार होण्याचं वय असतं. तेव्हा त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांबद्दल जागरूक राहा. त्याबद्दल त्यांच्याशी सकारात्मक पद्धतीनं बोला. तर
असा होता आजचा एपिसोड, ज्यामध्ये आपण मुलांची स्वप्रतिमा आणि त्याच्यावर होणारा आपल्या बोलण्याचा किंवा शिक्षकांच्या बोलण्याचा परिणाम ह्याच्यावर चर्चा केली. मला असं वाटतं की हा एपिसोड आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो आणि ह्याचा आपल्याला एक चांगला उपयोग होऊ शकतो. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.